नागाव बीच येथे आज पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना तात्काळ मदत व बचाव कार्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असलेल्या रोबोटिक बोय या आधुनिक जीवरक्षक यंत्राचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं। या प्रात्यक्षिकाला कोकण विभागीय आयुक्त माननीय श्रीमती रुबल अग्रवाल यांनी उपस्थित राहून यंत्रणेची कार्यपद्धती जाणून घेतली। या उपक्रमाचं कौतुक करत रोबोटिक बोय खऱ्या अर्थाने जीवन रक्षक ठरत आहे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली। यावेळी नागाव माजी सरपंच श्री नंदकुमार मयेकर, सरपंच सौ हर्षदा मयेकर, जिल्हा परिषद सदस्य सौ सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके, तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनातील व ग्रामपंचायत नागाव अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। रोबोटिक बोयो यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या नागावच्या पर्यटन विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून नागाव बीच भविष्यात राज्यातील सर्वात सुरक्षित आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून निश्चितच आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असं सौ हर्षदा निखिल मयेकर, सरपंच नागाव यांनी सांगितलं। भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत, शौचालयांची संख्या वाढवण्याबाबत तसेच पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या। सरपंच सौ हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव ग्रामपंचायत आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीम सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून नागावला सुरक्षित, स्वच्छ, आधुनिक आणि पर्यटकांसाठी आदर्श पर्यटन स्थळ बनवण्याच्या दिशेने प्रभावी काम करत आहे। बीच सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकास यांचा समतोल साधत ग्रामपंचायतीने अनेक अभिनव प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।